फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय व्हिडिओज। तर आज आम्ही चाललो आहोत अलिबागला। तर अलिबागला जाण्यापूर्वी आम्ही लोणावळा, खंडाळा, गगनगिरी, महाराज मठ असं फिरत गेलो होतो। तर जाता जाता आम्हाला पाऊस लागला, पण आम्ही जिथं जायचो त्याच्या आधी पाऊस झालेला असायचा। पाऊस असा काय लागलेला नाही आमच्या फोर व्हीलरला। तर आम्ही ज्या ठिकाणी जायचो तिथं ऑलरेडी पाऊस झालेला असायचा, तर ते एक छानच होतं। तर हा लोणावळ्याचा खंडाळ्याचा हा घाट आहे आणि खूप छान दिसत होता हा घाट जाता जाता। खूप म्हणजे आणि खूप पर्यटन लोकही तिथं थांबले होते फोटो काढण्यासाठी, कोणी व्ह्यूज पाहण्यासाठी। तर कधीमध्ये आपण असं बाहेर जायला पाहिजे, आपल्यालाही कळतं की बाबा आपल्या आजूबाजूचा परिसर कसा आहे। घरात राहून राहून जरा बोर होतं। तर आम्ही जाता जाता तळेगावच्या पुढे गेल्यानंतर एका हॉटेलमध्ये थांबलो। तिथे गेल्यानंतर आम्ही चहा पेलो। सकाळी खूप लवकर निघालो होतो 6 वाजता, त्याच्यामुळे थोडासा चहा पिऊन घेतला। तर इथे चहा त्यांनी आम्हाला, आणि त्याच्या पुढे नंतर गेल्यानंतर आम्हाला मस्त असा हा मेन खंडाळ्यातला असा व्ह्यूज लागला। त्याच्यानंतर गगनगिरी महाराज ज्यांकडं आम्ही गेलो होतो दर्शनासाठी, जे खोपोलीत आहे। त्याच्यानंतर वरदविनायक अष्टविनायकांपैकी एक असलेलं आम्ही असं एक गणपती केला महडचा, आणि तिथे दर्शनासाठी गेलो होतो। तर हे अष्टविनायक मंदिर आहे आणि ते शक्यतो मला असं वाटतंय की चतुर्थीच्या दिवशी गर्दी होत असेल, कारण आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस काहीच गर्दी नव्हती। तर मला पाहून थोडंसं असं वेगळंच वाटलं। म्हणजे आपल्या इकडची कशी सिद्धटेक, मोरगाव इकडे कशी कंटिन्यू गर्दी असते, तशी इकडे या मंदिरात अशी गर्दी नव्हती। पण अष्टविनायक दिवशी असू शकेल असं मलाही वाटतं। त्याच्यानंतर आम्ही जवळच असलेला पालीचा गणपतीही केला। तर पालीच्या गणपतीला आम्ही गेलो आणि तिथे जाताना अशी दुकाने वगैरे होती। तर आम्हाला इथे प्रसाद घ्यायचा होता, तर आम्ही बघितलं आपल्याला इथे काय व्यवस्थित असं मिळेल। त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो। आतमध्ये गेल्यानंतर पाहत चाललो होतो। दुकानंही व्यवस्थित नव्हती आणि खूप जुना माल होता, म्हणजे खेळणी वगैरे काय असेल ते खूप जुनं वगैरे होतं। आणि मग पुढे जात गेलो चालत, आणि खूप आतमध्ये होतं ते। मग पाहत गेलो। खूप सारी पूजेची थाळी होती, ज्याच्यामध्ये दुर्वा, जास्वंदीचं फूल आणि पेढे, परत हळद कुंकू असे होते। आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे पेढे होते। नारळ एक होता, त्याच्यामध्ये हार होता फुलांचा, आणि हे पेढे पण खूप छान होते। कंदी पेढे होते, पेढे खूप छान लागायचे। डबे पाहून छान वाटत होतं, पण खूप महाग, 200 रुपये पावशेर असं वगैरे होतं। त्याच्यामुळे मग आम्ही थोडंसं घेतलं आपलं देवासाठी आणि चाललो। आतमध्ये गेल्यानंतर मंदिराचं बांधकाम खूप सुंदर आहे आणि तेच बांधकाम पाहत आम्ही जात होतो। आतमध्ये पण गेलो। त्याच्यानंतर आतमध्ये मंदिरात गेलो, फोटो काढण्यास प्रवेश नव्हता, तर आम्ही फोटो नाही काढला तिथे। तर इथे पण थोडी इथे व्यवस्थित अशी गर्दी होती, म्हणजे बाकी महडच्या गणपतीपेक्षा पालीच्या गणपतीला थोडीशी गर्दी होती। थोडीशी म्हणजे नंबर नाही लागावा लागला, पण माणसं वगैरे जास्त अशी आलेली होती। तर दर्शन वगैरे घेतलं आम्ही। ते काही माणसे 5-10 मिनटं बसतात मंदिराच्या आवारात, तर आम्ही थोडंसं बसलो आणि देवाकडे आपल्याला जे पाहिजे ते मागितलं। तर असा एंट्री मार्ग होता। त्या एंट्री मार्गाच्या पुढे व्हिडिओ अलाउड नव्हते। तर आपण काय होतं, एखादं काढतं व्हिडिओ, एखादं काढत नाही। त्याच्यानंतर आम्ही अलिबागला पोहोचलो। अलिबागला हे नगर परिषद आहे, त्याच्या पुढेच हिराकोट तलाव आहे, आणि त्याच्या फर्स्टलाच आमचं हे घर होतं, जे की आम्हाला पोलीस क्वार्टरमध्ये मिळालेलं होतं। तर हे हिराकोट तलाव आहे, छान आहे। आणि इथे IPS नेहा भोसले मॅमचं पण घर आहे। IAS नेहा भोसले, तर मॅमचं पण घर आहे, आणि त्याच्याच 2-3 घर सोडले की आमचं घर आहे। आणि असंच फिरत आम्ही मस्तपैकी संध्याकाळी जेवण करायला गेलो। तर असा गोल कापलेला सुंदर कांदा पाहून खूप छान असं वाटलं, आणि आम्ही ते चिकन क्रिस्पी मागवली होती, पण त्याचा फोटोज काढला नाही। त्याच्यानंतर बर्थडे होता, तो सेलिब्रेट केला, आणि केक पण खूप छान होता। हा केक खव्याचा होता, त्याच्यामध्ये हे काय म्हणतात आपलं
काजू कतली लावली होती आणि आतमध्ये पूर्ण खवा होता. व्हिडिओ लाईक शेअर